मध्ये एकूण 60 ठिकाणी जे काही आज मतदान झालेलं आहे, आतापर्यंत किती मतदान तिथे झालेलं आहे ते आपण जरा आकडेवारी यावर आपण एक नजर टाकूयात। नागपूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 38.35% मतदान झालेलं आहे। भंडारा गोंदियामध्ये 37% मतदान झालेलं आहे। वाशिम मध्ये 36.7% मतदान झालेलं आहे। आपण थेट आमचे ग्राउंड झिरो वरून आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर उपस्थित आहेत। नागपूरवरून गजानन उमाटे आणि गडचिरोलीमधून हेमंत बिर्जे या दोघांकडे देखील आपण जाणार आहोत की किती टक्के साधारणतः मतदान झालेलं आहे। गजानन, नागपूरमध्ये तशी मतदानाची आकडेवारी कमीच असते, मात्र आता आपण पाहतो साधारणतः 38% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। तर गजानन, एकूणच काय सांगाल, किती प्रतिसाद मिळालेला आहे नागपूरमध्ये? नक्कीच चांगला प्रतिसाद आहे। सकाळी जी आकडेवारी वाढली होती ती मध्यंतरी दुपारी उन्हामुळे, कारण की 44 डिग्री पर्यंत तापमान होतं, त्यामुळे कमी झालं होतं। त्यानंतर मात्र आता पुन्हा गर्दी वाढेल आणि साधारणतः 5-5:30, कारण की मतदानाची वेळ संपली तरी मतदानात समजा हे कंपाऊंड आहे त्या आज जितके लोक असेल त्यांचं वोटिंग करावं लागतं आणि ते शेवटचे 5-7% असते। आपल्यासोबत काही लोक आहे इथले, यांना विचार, मॅडम काय सांगणार, कुठल्या मुद्द्यांवर लोक विचार करून मतदान करतात? तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर विचार करून मतदान केलं? मला असं वाटतं की मतदान हा आपला अधिकार आहे आणि सगळ्यांनी आपल्या अधिकाराची बजावणी केली पाहिजे। त्यामुळे मुद्दे काही असो, पहिला अधिकार आपला बजावायला पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी एक स्थिर सरकार आवश्यक आहे। त्यामुळे आपण एका स्थिर सरकार येण्याकरिता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण विचार करून मतदान केलं पाहिजे आणि प्रगतीलाच मतदान केलं पाहिजे। निखिला, एकूणच आपण बघितलं तर 3 वाजेपर्यंत 38% मतदान झालं। आता जवळपास त्यात आणखी वाढ झाली असेल आणि गेल्या वेळेसपेक्षा म्हणजे 2014ची 16वी लोकसभा होती त्यापेक्षा जास्त मतदान होईल अशी आशा आहे नागपुरात। आणि वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या बाजूने जाणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। 2014चे निकाल सगळ्यांना माहिती आहे, यावेळेस काय होतं, कुठल्या मुद्द्यांवर मतदार विचार करून नेमकं मतदान करायला जातात, कारण की आता ऊन कमी व्हायला लागले आणि पुन्हा वोटिंग सेंटरमध्ये आणि मला वाटतं लोक शेवटचे 2 तास राहिलेले आहेत आणि त्यामुळे यामध्ये किती मतदान होतं आकडेवारी वाढते का याकडे आपलं लक्ष असेल। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आपण गडचिरोलीमध्ये जातो, हेमंत बिर्जे आपल्या सोबत आहेत। हेमंत, प्रचंड उकाड आहे, प्रचंड ऊन आहे, अशामध्ये लोक बाहेर पडत होते का मतदानासाठी? दुपारच्या वेळेला लोक बाहेर पडलेत का? किती साधारणतः आकडेवारी आपल्या समोर आली? मतदार जो राजा आहे तो जागरूकता आहे गडचिरोलीतला, कारण त्यांनी ज्या पद्धतीने मतदानासाठी तो बाहेर पडून मतदान करत होता आणि भर उन्हात म्हणजे जवळजवळ 43-44 डिग्रीचं तापमान असतानाही तो मतदानाला उतरला आणि आपली मतदानाचा जो हक्क आहे आणि कर्तव्य आहे त्यांनी पार पाडलेलं आहे। गडचिरोली हा नक्षलग्रस्त प्रभावित क्षेत्रामधला आणि आदिवासी क्षेत्रामधला आहे। डोंगर कपाळामधना इथे मतदान केंद्र होती, 1800 जवळजवळ मतदान केंद्र होती। 7 ते 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती आणि या 1:30 वाजेपर्यंत जी मतदानाची नोंद मिळाली आहे निवडणूक आयोगाकडनं ती जवळजवळ 42 ते 43% आहे आणि ही वाढू शकते अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाकडनं कळत आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने जी सांगितलेली जी आकडेवारी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि गेल्या 2014ला जी निवडणूक झाली होती तेव्हा 68 पॉइंट कितीतरी मतदान झालं होतं। त्यामुळे मतदान राजांनी जे मतदान केलेलं आहे त्याचा निकाल ज्या पद्धतीने लागणार आहे तो कुठला तरी चमत्कारी घडू शकतो अशा पद्धतीचं बोललं जात आहे, कारण भाजपा आणि त्याचबरोबर काँग्रेस याची ही लढाई होती आणि ह्या लढाईमध्ये जी वंचित आघाडी असून दे बसपाचा जे उमेदवार होते त्यांचं तगडं आव्हान होतं आणि त्यामध्ये जी उमेदवारांना जी मतांची टक्केवारी मिळणार आहे ती निर्णायक ठरतील। त्यामुळे इथली जी लढाई आहे ती काँग्रेस आणि भाजपची, त्याच्यामधला जो उमेदवार जो जिंकून येईल तोच खरा इथला जो जिता वय सिकंदर ठरेल अशा पद्धतीचं बोललं जात आहे। नक्कीच मतदान संपता पुन्हा एकदा मी गजानन उमाटे आणि हेमंत बिर्जे तुमच्याकडे येईनच। मात्र सध्या आपण जी आकडेवारी या ठिकाणी पाहतोय त्यामध्ये नागपूरमध्ये साधारणतः आता 37 ते 38% मतदान जे आहे ते झालेलं आहे। मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये साधारणतः 2014 मध्ये फक्त जास्त मतदान झालं होतं, बाकीच्या वेळेला 50%च्या आत मतदान इथे होतं आणि गडचिरोली सारखा नक्षलप्रवण जो भाग आहे सगळा त्याही ठिकाणी जवळपास 70%च्या आसपास मतदान जे आहे ते होत असतं आणि त्यामुळे ते एक विशेष असतं की कोणत्या भागामध्ये किती मतदान होतं। पुन्हा एकदा आपण तिथे जाणार आहोत। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला जी काही सुरुवात झाली आहे त्यानंतर साधारणतः 15 राज्यांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, किती मतदानाला प्रतिसाद मिळालेला आहे ते देखील आम्ही जाणून घेतलेलं आहे, तर ते देखील आपण इथे पाहूयात।
हे सगळे कॅमेरे आमचे खरं तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याकडे लागलेले आहेत आणि या संपूर्ण राज्यामध्ये एकूणच कोणी किती मतदान या ठिकाणी झालेलं आहे ते देखील आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅमेऱ्यात आपण पाहतो सहकुटुंब त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आहेत ते म्हणजे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, त्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर सगळेच जे काही उमेदवार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो इथे बजावलेला आहे। भाजपचे प्रवक्ते गणेश खंडकर पुन्हा एकदा आपल्याबरोबर थ्रू झालेले आहेत। गणेश खंडकर, राहुल गांधींच्या सुरक्षेसंदर्भामध्ये काँग्रेसनं एक पत्र आता गृह मंत्रालयाला दिलेलं आहे। राहुल गांधींच्या चेहऱ्यावर एक लेझर लाईट पडलेला होता, तर ते नेमकं काय आहे या संदर्भामध्ये देखील काँग्रेसला शंका होती। मात्र गृह मंत्रालयाकडनं विदिन सेकंड काही सांगण्यात आलं की ही फक्त कॅमेऱ्याची लाईट होती। इतकं कॅज्युअल घेऊन चालेल का राहुल गांधींना त्यांच्या सुरक्षेसंदर्भात? नाही, असं काही असायचं कारण नाही। कारण शेवटी राहुल गांधी एका सर्वमान्य विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि कौटुंबिक पार्श्वभूमी त्या पक्षाला आहे आणि त्याच तसं पाहिलं तर विरोधी पक्षाचे जी काही प्रमुख नेते मंडळी आहेत त्यामध्ये एक राहुल गांधी, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची कसूर असता कामा नये। आणि मला असं वाटत नाही की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की एवढा कसूर असं काही प्रकार नसेल, पण राहुल गांधी यांची सुरक्षा ही काळजी घेतलीच गेली पाहिजे असं माझं मत आहे। आता नक्कीच राहुल गांधींच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, तसंच गृह मंत्रालयानं देखील याची दखल घ्यावी अपेक्षा असेल काँग्रेसची देखील। मात्र या सगळ्या आज विदर्भामध्ये 7 ठिकाणी आणि एकूण संपूर्ण राज्यामध्ये 18 राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजच्या निवडणुका होत आहेत। अत्यंत महत्त्वाची आहे ही निवडणूक काँग्रेससाठी आणि भाजपसाठी देखील। हरीश रोगे, पुन्हा एकदा विदर्भ काबीज करण्याचा प्रयत्न किंवा इच्छा ही काँग्रेसची असेल, वाटतं का तुम्हाला यावेळेला संधी मिळेल? नाही, मी काही भविष्य वगैरे काही सांगत नाही किंवा सांगण्याच्या भानगडीमध्ये पण पडत नाही, परंतु एक गोष्ट आपण जे काही आकडे आता सांगितलेत किंवा दाखवलेत त्याच्यावरून असं दिसतंय की साधारणपणे आज नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडेच आता उन्हाळा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उन्हाळा जो असतो कळलं का नाही तो नागपूरमध्ये असतो। आताच आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की आज तिथलं जे टेम्परेचर आहे ते जवळजवळ 45 डिग्री टेम्परेचर आहे आणि असं असताना सुद्धा 3 वाजेपर्यंत जवळजवळ 40% लोकांनी मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि मला माझ्या कल्पनेप्रमाणे 6 वाजेपर्यंत तुमचं मतदान चालणार आहे, त्याच्यानंतर जे त्या परिसरामध्ये असतील त्यांचं सुद्धा मतदान घेतलं जाईल, म्हणजे 7-1 वाजण्यापर्यंत मतदान होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे मतदान जे आहे ते साधारणपणे 65 आणि 70% मध्ये जाईल। एक गोष्ट आहे, 2014 सालीचं वातावरण जर वेगळं होतं, अच्छे दिन आएगे, सबका साथ सबका विकास, या सगळ्याचा एक भूलभुलैया निर्माण झालेला होता आणि त्याचा परिणाम होता काहीतरी नवीन भारत घडवून निघालेले आहेत मंडळी आहेत, हे आपण बघूया त्यांना संधी देऊन। आणि त्यामुळे त्यावेळेला एक मतदान झालं, एक परिवर्तन झालं, परंतु आता तशी परिस्थिती नाही। आता जो बदल आहे, आता जे जास्त मतदान होत आहे ते परिवर्तन करण्यासाठीच होत आहे, परंतु परिवर्तन वेगळ्या दिशेने होणार आहे। भारतीय जनता पक्षाला लोक घरी पाठवणार आहेत आणि त्या ठिकाणी विरोधकांचं मग त्याच्यामध्ये काँग्रेस असणार। मी सांगत आहे परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? मी थोडंसं आणखी पुढे जाते की यवतमाळ वाशिम मतदारसंघातील विद्यमान खासदार जे आहेत भावना गवळी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शहरातील राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर इथे त्यांनी मतदान केलेलं आहे। काही दृश्य आपण इथे पाहतोय। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान केंद्रावर जावं आणि मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। प्रत्येक बूथवर ते जाण्याचा मी प्रयत्न करते, काही ठिकाणी मी पोहोचलेली आहे। त्या ठिकाणचा लोकांचा उत्साह मला चांगला सकाळच्या वेळेला दिसला। दुपारच्या वेळेला ऊन असल्यामुळे कदाचित ही गर्दी कमी झालेली आहे आणि संध्याकाळी 4 पासून परत एकदा या ठिकाणी मतदारांचे मतदान करण्यासाठीची गर्दी वाढेल अशी अपेक्षा आहे। आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विजय हा माझा निश्चित आहे अशी मला हमखास खात्री आहे।
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि यामध्ये निवडणूक एक महत्त्वाची अशी प्रक्रिया असते। पुढील 5 वर्षासाठी सरकार कोणत्या सक्षम हातामध्ये सरकार द्यायचं याचा लोक निर्णय घेत असतात। आपण सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यांनी सहकुटुंब आज मतदान जे आहे ते केलेलं आहे। त्यांच्या मातोश्री त्यांच्या सोबत होत्या, पत्नी अमृता फडणवीस ह्या देखील त्यांच्या सोबत होत्या। गणेश खणकर, हरीश रोगेंनी मगाशी अच्छे दिनचा उल्लेख केला। यामध्ये अच्छे दिनची स्वप्न माहिती नाहीत, मात्र अच्छे दिनच्या शब्दांना सुरुंग लागला तो नागपूरमधूनच। नितीन गडकरींनी म्हटलं की अच्छे दिन ही गले की हड्डी बनलेली आहे। नाही, असं आहे की हरीश रोगे यांना म्हणाले असतील तर मी त्याचं सर्वात पहिलं स्वागत करतो, कारण गेल्या अनेक वेळेला मी त्यांच्यासोबत या चर्चेत गेलो आहे। त्यामुळे अच्छे दिन किंवा असं काय म्हटलं की हरीश रोगेंचा जो चेहरा खुलतो तो मी नेहमी पाहतो। आता असं आहे की गेल्या वेळेला अच्छे दिन आम्ही जे प्रत्येक वेळेला सांगत होतो, तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आम्ही चांगला बदल घडवू आणि चांगला बदल घडवत असताना अच्छे दिन येतील ही एक आमची सांगण्याची पद्धत होती। आता त्याला मतदारांनी अतिशय पॉझिटिव्हली घेतलं आणि त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं, या देशामध्ये सत्तांतर झालं। आता ते सत्तांतर झाल्यानंतर अच्छे दिन म्हणजे काय, तर सर्वसामान्य माणसाला जो काही लाभ मिळाला पाहिजे तो मिळण्यासाठी आपण थेट त्यांची जनधन अकाउंट उघडली, त्यांच्या खात्यात पैसे जमा केले, अनेक ठिकाणी आपण ईज ऑफ डुईंगच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी मधली दलालांची जी साखळी होती ती आपण उद्ध्वस्त केली, याला आपण अच्छे दिन म्हणत आहोत। आता असं आहे की प्रत्येक वेळेला काँग्रेस ज्या ज्या वेळेला प्रचार करते की आमच्या विरोधात, स्वाभाविक आहे त्यांनी बोलावं, तो त्यांचा अधिकार आहे, पण ते बोलत असताना अच्छे दिन म्हणून ते एवढा वेळा त्याचा प्रचार, ते गडकरींनी जे सांगितलं त्याचा भावार्थ लक्षात घ्या। कारण तुम्ही मीडियावर बोलत असताना तुम्ही काय अर्थ घेता किंवा काँग्रेस काय अर्थ घेतं, आम्ही याकडे फार तेवढं गांभीर्याने पाहत नाही। आमच्या दृष्टीने सामान्य मतदाराला जे अच्छे दिन म्हणजे गडकरी जे बोलतात ते तुम्ही मनावर घेत नाही असं म्हणायचं का? म्हणजे गले की हड्डी ते म्हणतात, आम्ही म्हणत नाही आहोत। हरीश रोगे, जे आता खणकरांनी सांगितलं की अच्छे दिन म्हणजे नेमकं काय, समजलं तुम्हाला, पटलं? मला ते काय म्हणाले तर नक्कीच कळलं नाही। त्याने फक्त एक जनधन योजनेचं काहीतरी एक उदाहरण दिलं। आता ह्या सगळ्या ज्या योजना आहेत, या योजनांचं सगळं पित्तळ जे आहे ते उघडं झालेलं आहे, लोकांच्या समोर आलेलं आहे। त्याच्या आता जास्त मी या ठिकाणी जंत्री वाटू शकत नाही। एक गोष्ट, एकच उदाहरण आहे, यांनी सांगितलं होतं की माझं सरकार आल्याच्या नंतर दर वर्षाला 2 कोटी आम्ही रोजगार देणार आहोत। आता 5 वर्षांची पुरी झालेली आहेत, म्हणजे 10 कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते। याच्या विरुद्ध 1 कोटी 10 लाख रोजगार जे होते त्याच्यामधले कमी झालेले आहेत। महागाई आज गगनाला जाऊन भिडलेली आहे। अहो, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर 35 ते 40 रुपयाला पेट्रोल मिळेल, ते पेट्रोल जवळजवळ 90 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं। आता मला वाटतं 78 वगैरे पर्यंत आहे, कळलं का नाही? महागाईचा दर वाढलेला आहे, सगळे चालले। एक याने सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर जवळजवळ 45 ते 50 रुपये म्हणजे डॉलर आणि रुपया यांच्यामधला जो विनिमयाचा दर आहे तो $1 बरोबर 45 ते 50 असेल। आज कुठे जाऊन पोहोचलेला आहे? म्हणजे एक सांगायचं एक गोष्ट की सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या पातळ्यांवरती हे सरकार जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे। लोकांना कुठल्या तरी भ्रामक कल्पना तुम्ही लोकांच्या समोर मांडलात, त्यांना आश्वासनं दिलीत आणि जे गडकरींनी सांगितलं काय त्याकडे सहज नाही सांगितलं, त्याने लोकांच्या समोर जाऊन सांगितलेलं आहे, अरे ये तो हमारे गले की हड्डी बन गई। आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते अमित शहा, त्यांनी तर सांगितलं अरे ये तो आश्वासन वगैरह जो होते आहे वो तो चुनावी जुमला होता है। आता भारतीय जनता पक्ष की जो जगात हे कौतुकाने सांगतात की सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि याच पक्षाने जगातला सगळ्यात मोठा जुमला लोकांच्या समोर सादर केलेला आहे आणि त्याचं उत्तर आता त्यांना मिळेल। खणकर, मी येते तुमच्याकडे, दादाभाऊ सुद्धा आहेत आपल्यासोबत। मात्र नितीन गडकरी यांनी आज सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांनी नागपूरच्या महल परिसरामध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर गडकरींनी TV9 ला जी पहिली प्रतिक्रिया दिली ती देखील आपण ऐकूया। देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे आणि हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे ही निवडणूक आहे।
या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आणि मला आनंद आहे की आज सकाळपासून एवढ्या मोठ्या संख्येने लोक लाईन लावून मतदान केंद्रावर उभे आहे। हा त्यांचा उत्साह पहिल्यांदाच फारच कौतुकास्पद आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या निवडणुकीमध्ये 5 वर्षापूर्वी मला नागपूरच्या जनतेने निवडून दिलं होतं। यावेळी 5 वर्षात मी जे काम केलं त्याच्या आधारावर मी लोकांना मतं मागितली। लोकांचं खूप मोठं समर्थन मिळालं। कार्यकर्त्यांनी परिश्रम केले। त्या सर्व जनतेच्या पाठिंब्याच्या भरोशावर मी निश्चित मागच्या वेळेपेक्षा जास्त मार्जिनने विजय होईल असा मला विश्वास आहे। सगळ्यात हाय प्रोफाईल अशी जी लढत आहे ही नागपूरमधली असणार आहे। आणखी नागपूरमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे असं आपण पाहतो। नागपुरात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.35% मतदान झालेलं आहे। भंडारा गोंदियामध्ये 37% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। यवतमाळ वाशिममध्ये 43.48% तर वर्ध्यामध्ये 44% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। रामटेकमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 45% मतदान झालेलं आहे। आपण पाहिलं तर नागपूरमध्ये नेहमीच एक शहरी भाग आहे, त्यामुळे 50-55% मतदान होत असतं। मात्र बाकीचा जो काही भाग आहे, वर्धा आहे, भंडारा गोंदिया आहे, गडचिरोली आहे, या ठिकाणी साधारणतः 60 ते 70% मतदान जे आहे ते होत असतं आणि त्यावर उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद देखील होत असतं। मग अशी अच्छे दिनचा विषय निघाला होता दादाभाऊ। खरंच सरकारनं काहीच विकास कामं या 4.5 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये केलेली नाहीयेत का, की मग फक्त अच्छे दिन हे जे काही शब्द आहेत, हा जो काही एक फुगा होता तो फुटला, किंवा लोकांच्या मनामध्ये हेच शब्द घर करून राहिले आणि तेच आज अडचणीचे ठरतायत भाजपसाठी? नाही, आपण तर मी गेले 8 दिवस विदर्भामध्ये मी होतो आणि लोकांना असं वाटतंय की आपली फसवणूक झालेली आहे। जो सामान्य माणूस आहे, म्हणजे राजकीय नाही तो, की 15 लाख रुपये देणार आहे। जर अच्छे दिन आणले असं जर ते म्हणत असतील तर मग ते अच्छे दिनचं गाणं ते का लावत नाही, ते का ते म्हणत नाहीत? कारण हे यांनी जे सांगितलं, म्हणजे त्यांनाही भरोसा नव्हता की आम्ही खरोखर सत्तेवर येऊ की काय। म्हणजे गडकरींनी ते कबूल केलं की आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती आणि लोकांनी भरभरून मतदान केलं। मतदान यासाठी केलं की आपण जर बघितलं तर पहिले 2 वर्ष मी जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं काँग्रेसची भ्रष्टाचार मांडून पहिलं काय केलं, काँग्रेसला बदनाम केलं पद्धतशीरपणे, आणि सेकंड त्यांनी बाबा आता विकास तर आम्हीच करणार आहोत। आणि एक आपण जर बघितलं भारतीय जनता पार्टीने, म्हणजे 1989ला राम मंदिर आणलं, 91ला राम मंदिर आणलं, परंतु 2014ला त्यांनी राम मंदिर हा विषय आणलाच नाही, त्यांनी हिंदुत्व हा विषय आणला नाही, त्यांनी केवळ विकास, म्हणजे मी अशा प्रकारे विकास फक्त विदर्भातलं जर पाहिलं तर आपण गडकरींना विकास पुरुष म्हणतो, त्यांना आपण पुलकरी म्हणतो, मग विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मी काय म्हटलं की विकास म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने अपेक्षा लोकांना, जे भरपूर अशा अपेक्षा दाखवल्या आणि त्या अपेक्षेच्या ओझ्याखाली 100 अपेक्षा मागितल्या, तुम्ही 10% जर काम केलं तर 90% जो व्हॅक्यूम आहे, म्हणून मी काय सांगितलं की लोक आता बघा बरं, खूप मोठी स्वप्न दाखवली आणि लोकांना असं वाटतं की आमची फसवणूक झालेली आहे। आणि म्हणून एक मोदी समर्थक आहे आणि एक मोदी विरोधक आहेत, आणि मोदी समर्थक जो उमेदवार आहे म्हणजे त्यांचे मतदान फिक्स आहे, पण मोदी विरोधक जो आहे त्या मोदी विरोधकाला, म्हणजे मोदीच्या उमेदवाराला पाडीन त्याच्या पाठीमागं एक शक्ती उभी राहिलेली आहे, म्हणजे एक जनता आहे। पण नक्कीच दादाभाऊ, मात्र या सगळ्यामध्ये आता विकासाचा मुद्दा राहिलाय का? कारण आता मुद्दा आलेला आहे तो देशाची सुरक्षा, राष्ट्रवाद, हे मुद्दे आलेले आहेत। मी येते पुन्हा एकदा तुमच्याकडे। मात्र नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहेत नाना पटोले यांनी देखील सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नाना पटोले हे खरं तर भंडारा गोंदिया हा त्यांचा खरा मतदारसंघ, मात्र ते नागपूरमध्ये येऊन नितीन गडकरी यांना टक्कर देत आहेत। रांगेत उभं राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्या कुटुंबासह। नियम सर्वांसाठी सारखे असतात असं म्हणत आज प्रत्येक उमेदवारानं रांगेमध्ये उभं राहूनच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी वारंवार निवडणूक आयोगालाही या सगळ्या सूचना केलेल्या होत्या की मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की भंडारा गोंदियामध्ये बाय इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मशीन बंद पडत गेल्यात आणि लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि लोकांना मतदानापासून वंचित व्हावं लागलं, आणि म्हणून प्रिकॉशन म्हणून यावेळेस आम्ही तीच भूमिका घेतली होती। निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पाहिजे तसं सपोर्ट केला नाही आणि आज सकाळपासूनच्या मशीनी बंद पडतात। त्याची कारणं अनेक सांगितली गेली की जास्त टेम्परेचर असतं त्याच्यामुळे मशीन बंद, आता सकाळी आता एवढं टेम्परेचर नाही आहे तरी मशीनी बंद पडतात आहे।
आम्ही हायकोर्टातही त्याच्यामध्ये गेलो होतो. माननीय हायकोर्टाने पण त्याच्यामध्ये अनेक निर्देश देऊन ठेवलेले आहेत आणि काही थोडी पण चूक होईल तर ते निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला याच्यामध्ये जबाबदार पकडलं जातं. आतापर्यंत कुठे किती मतदान झालेलं आहे ते देखील आपण इथे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भंडारा गोंदिया या ठिकाणी 2014 मध्ये 71.6% मतदान झालं होतं. यावेळेला दुपारी 3 वाजेपर्यंत 37% मतदान जे आहे ते भंडारा गोंदियामध्ये झालेलं आहे. आपण पाहतो का हा पूर्ण जो भाग आहे दुर्गम असा हा भाग आहे, मात्र तिथे सर्वाधिक मतदान जे आहे ते होत असतं नेहमीच. नागपूरमध्ये आपण पाहतो शहरी भाग आहे सगळा आणि नागपूरमध्ये 2014 मध्ये 57% मतदान झालं होतं. आज दुपारी 3 पर्यंत 38.35% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर यवतमाळ वाशिम मध्ये 2014 मध्ये 59.25% मतदान झालं होतं. आज दुपारी 3 पर्यंत 43.48% मतदान या ठिकाणी झाले. त्यामुळे 50%च्या वर मतदान जाईल असं म्हटलं जातं. वर्धा सुरत सगळ्यात जास्त या ठिकाणी आहे. 2014 मध्ये 64.79% मतदान झालं होतं आणि दुपारी 3 पर्यंत 44.67% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. म्हटलं सर्वाधिक काटेकी टक्कर याच मतदारसंघामध्ये आपल्याला दिसणार आहे. रामटेक 2014 मध्ये 62.64% आणि दुपारी 3 वाजेपर्यंत आज 45% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. मागची आकडेवारी देखील आपण या ठिकाणी दाखवलेली आहे की किती साधारणतः या ठिकाणी मतदान झालेलं आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढेल पुढच्या 1.5 तासामध्ये असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ही जास्तीत जास्त वाढावी. आम्ही आवाहन करतो TV9च्या माध्यमातून की लोकांनी जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. हा पहिला टप्पा आहे मतदानाचा आणि त्यामुळे एक लोकांच्या समोर एक वेगळा आदर्श देखील त्या निमित्तानं जात असतो. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. गणेश खणकर आपल्या सोबत आहेत. गणेश खणकर, मतदानाची टक्केवारी अजून हवी तशी वाढताना दिसत नाही. म्हणजे 2014 मध्ये जो काही उत्साह होता लोकांमध्ये तो उत्साह कमी झाला असं म्हणायचं का? असं काही समजण्याचं काही कारण नाहीये. आपण जी मतदानाची टक्केवारी दाखवत आहे दुपारी 3 वाजेपर्यंतची दाखवत आहे. असं आहे की विदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला मतदानाची आकडेवारी आपल्या हातात येत असते ती प्रत्येक वेळेला तिथल्या वातावरणाचा हा फरक हा असतोच. आता आपण दाखवत होतात की ज्या मतदारसंघात 62% मतदान झालेलं आहे तिथे दुपारी 3 वाजेपर्यंत आपण 43% झाल्याचं म्हणजे आता मला दिसतं स्क्रीनवरती आपण दाखवतो. आता साधारणतः अजून 3 तास आहे आणि ऊन थांबल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढेल असा नक्की विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की गेल्या वेळेला जे मतदान झालेलं होतं किंबहुना तेवढं मतदान तर या वेळेला होईलच. कदाचित त्याहीपेक्षा जास्त मतदान होईल अशी माझी अपेक्षा आहे. आपण नक्कीच आणि आमचं देखील लोकांना आवाहन असेल की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.